नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कबीर घुमरे। पहा, कायदा आणि सर्वसामान्य माणसाचा जसा थेट संबंध असतो, परंतु बरेच सारे सर्वसामान्य माणसांना कायद्याबद्दल माहिती नसते। खूप जणांना कायद्याबद्दल माहिती नसल्यामुळे काय होतं की त्यांना कायद्याच्या नावाने धाक दाखवून फसवण्यात देखील येतं। आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघू की पहा, केंद्र सरकारने 3 कायद्यांमध्ये बदल केलेले आहेत। आपल्या भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी 3 कायद्यांमध्ये बदल केलेले आहेत। त्यात कोणत्या कायद्यांमध्ये बदल केलेले आहेत, त्या बदल केल्यामुळे आता सर्वसामान्य लोकांवर या कायद्यांचा काय परिणाम होणार आहे हे आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये या छोट्याशा व्हिडिओमध्ये समजून घेऊ। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि बघा की या कायद्यांमध्ये बदल झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात काय परिणाम होणार आहे। 3 नवीन फौजदारी कायदे आता सरकारने बनवलेले आहेत। म्हणजे जे अगोदर 3 होते त्यामध्येच थोडा बदल केलेला आहे। त्यामध्ये आपण बघू आता 3 कोणते कोणते आहेत बघा। जुन्या कायद्यांची ही नाव आहेत आणि नव्या कायद्यांची ही नाव आहेत। पहिला जो होता जुना भारतीय दंड संहिता IPC इंडियन पिनल कोड 1860, याच कायद्याचं आता नाव बदलून काय ठेवले, भारतीय न्याय संहिता, बरोबर। आणि दुसरा आहे फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड 1898, याचं नाव बदलून आता ठेवले भारतीय नागरिक सुरक्षा संहिता। आणि एक आहे भारतीय पुरावा कायदा 1872, याचा आता नवीन नाव आहे भारतीय साक्षी पुरावा अधिनियम। हे असे 3 कायदे आहेत। पहिले हे होते भारतीय दंड संहिता 1860, ठेवला भारतीय न्याय संहिता, ठीक आहे। फौजदारी प्रक्रिया संहिता 1898, त्याचं नवीन नाव आहे आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता। आणि तिसरा आहे भारतीय पुरावा कायदा 1872, त्याचा आहे भारतीय साक्षी पुरावा अधिनियम। आता बघा, पहिलं काय असायचं की पहिल्यांदी मॉब लिंचिंग आणि द्वेषमूलक गुन्ह्यांसाठी याआधी 7 वर्षांची शिक्षा होती, पण आता नवीन तरतुदीनुसार त्यांना काय असणार आहे, आता थेट त्यांना काय असणार आहे, जन्मठेप असणार आहे। यापूर्वी काय होतं, दहशतवादी कारवायांसाठी टाडा पोटासारखे कायदे होते, पण यामध्ये आणखी काही गोष्टी ऍड करण्यात आल्या, जसं की तस्करी किंवा बनावट नोटा यांचा देखील आता दहशतवादी कारवायांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्ही यावर समजून घेऊ शकता की आधी दहशतवाद्यांवर जी गंभीर कारवाई केली जायची, तीच कारवाई जर कोणी तस्करी करत असेल किंवा आर्थिक याच्यामध्ये बिघाड करण्याच्या उद्देशाने जर बनावट नोटा बनवत असतील, तर त्यांना देखील आता दहशतवादी कारवायांमध्ये गणलं जाईल। यापूर्वी काय असायचं बघा, आता बघू आपण की सर्वसामान्यांवर अशा कायद्यांचा, हे कायदे जे बदललेत याचा काय परिणाम होणार आहे। तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, ऑब्झर्व केली असेल किंवा तुम्हाला अनुभव आला असेल, हा व्यक्तिगत मला अनुभव आलेला आहे। मला ज्यावेळेस एकदा गुन्हा नोंदवायचा होता, एक तक्रार द्यायची होती, त्यावेळेस मी एका पोलीस स्टेशनला गेलो, त्यांना म्हटलं की माझा गुन्हा नोंद करा। त्यांचा सुरुवातीचा प्रश्न मला काय होता की गुन्हा तुम्ही कुठे असताना घडलेला आहे? मग अच्छा इथे का? नाही नाही, मग हे आमच्या हद्दीत येत नाही, तुम्ही तिकडे फलाण्या पोलीस स्टेशनला जा। मग तुम्ही तिकडे गेलात, मग ते सुरुवातीला विचारतात, अच्छा कोणत्या ठिकाणी तुमचा गुन्हा घडलाय? इथे घडलाय का? नाही, मग हे आमच्या इथे येत नाही, तुम्ही तिकडे जा। म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची काय व्हायची, फरफट व्हायची की त्यांना एक्झॅक्ट तो गुन्हा नोंदवायचा असायचा, पण ही जी काही हद्द नेमून दिलेली, या हद्दीमुळे त्याला इकडून तिकडे अशी पळपळ करावी लागायची। आता इथून पुढे सरकारचं म्हणणं आहे की त्याला ती करावी लागणार नाही, कारण की तुम्ही काय करू शकता, कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तुमचा गुन्हा दाखल करू शकता, तुमची तक्रार तुम्ही देऊ शकतात। म्हणजे ही सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी गोष्ट आहे, असं सरकारचं म्हणणं आहे की तुम्हाला आता पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या फंद्यात पडण्याची गरज पडणार नाही। त्याशिवाय समजा तुम्ही जर याआधी काय होतं की 15 दिवसांची पोलीस कोठडी होती, आता ती पोलीस कोठडी वाढून 60 ते 90 दिवसाची करण्यात आलेली आहे। नंतर तुम्ही एकदा का तुमची तक्रार नोंदवली, तक्रार नोंदवल्यानंतर 3 दिवसात त्याचं FIR मध्ये कन्व्हर्जन करावं लागणार, FIR नोंदवावा लागणार। आणि नंतर 45 दिवस दिलेले आहेत की निकालासाठी, किती दिलेले आहेत, गुन्हा निश्चित झाल्यानंतर निकाल लावण्यासाठी 45 दिवस दिलेले आहेत। म्हणजे तो सनी देओलचा डायलॉग नाही का, जब साहब मिलती है तो सिर्फ तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख। आता असं होणार नाही, असं सरकारचं म्हणणं आहे, कारण की त्यांनी 45 दिवसाचा कालावधी निश्चित दिलेला आहे की गुन्हा निश्चित झाल्यानंतर 45 दिवसात लवकरात लवकर निकाल लावावा। तक्रारीनंतर तुम्हाला 3 दिवसात FIR। आणि शेवटची गोष्ट जी महत्त्वाची आहे की लग्नाचं खोटं आमिष दाखवून जर एखाद्या मुलीबरोबर लैंगिक संबंध ठेवले, तर याला आता
कठोर शिक्षा होणार आहे. म्हणजे तरुणाईमध्ये ह्याचं प्रमाण जास्तीत जास्त वाढतंय. ठीक आहे, नाबालिक असतात, 18 वर्ष जरी असलं तरी एवढी काही समजदारी नसते. 18, 20, 21, 22 मुलं इथं मुलं मुली शिकायला येतात आणि त्यांची फसवणूक केली जाते, लग्नाचं आमिष देऊन लैंगिक संबंध ठेवले जातात. तर आता या ऍक्टिव्हिटीला कठोर कायदा करण्याचं काय केले सरकारने प्रयोजन केलेले. आता जसं सरकारने त्यांची बाजू मांडली की आम्ही कोणत्या उद्देशाने हे कायदे आणत आहोत, तसंच काही लोकांनी याच्यावर आक्षेप देखील घेतलाय, काही लोकांनी याच्यावर विरोध केलेला आहे. ते वन बाय वन आपण बघूया. पहा, जी मोहन गोपाल आहेत, कायदेतज्ञ आहेत, त्यांनी याच्यावर काय आक्षेप घेतलाय आपण बघूया एकदा. या विधेयकामुळे सर्व पातळ्यांवरील राजकीय नेतृत्वाला त्यांच्या राजकीय लाभासाठी गुन्हेगारी न्याय व्यवस्थेचा दुरुपयोग करण्याची अधिक संधी मिळेल. शिवाय पोलीस आणि गुन्हेगारी न्याय प्रणालीचा त्यात शस्त्र म्हणून वापर होऊ शकतो. अटक केलेल्या व्यक्तीची माहिती बायोमेट्रिक पद्धतीने गोळा करणं बंधनकारक करून लोकांवर पाळत ठेवणाऱ्या राज्याच्या निर्मितीला यातून खतपाणी मिळू शकेल, असा आक्षेप घेतलेला आहे कायदेतज्ञ कोण, जी मोहन गोपाल यांनी. याशिवाय आणखी एक आक्षेप याच्यावर घेतलेला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अभिषेक मनु सिंघवी, हे ज्येष्ठ वकील देखील आहेत. तुम्ही यांचं नाव, जे सध्या शिवसेनेची जी काही केस चालू आहे, जी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही स्प्लिट झालं, पार्टी फुटली, याची केस चालू आहे, याच्यामध्ये तुम्ही यांचं नाव प्रामुख्याने ऐकत असाल. यांचं काय म्हणणं आहे की या कायद्याचा लव जिहादच्या प्रकरणांना फटका बसेल. यामध्ये फसवणूक, लैंगिक संबंध ठेवण्याबाबतच्या नवीन तरतुदी असल्याने लोकांना लक्ष्य करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल. म्हणजे यांचं थोडक्यात असं म्हणणं आहे की जे दिलेलं आहे किंवा फसून लैंगिक संबंध ठेवल्यामुळे कठोर कायदे किंवा कठोर शिक्षा होणार आहे, याचा कुठेतरी गैरवापर होऊ शकतो, असा आक्षेप अभिषेक मनु सिंघवी यांनी घेतलेला आहे. ठीक आहे, ही झाली विरोधकांची बाजू. आता आपल्याला बघायचं की सरकारची बाजू काय, जे आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत माननीय अमित शहाजी, यांचं याच्यावर काय म्हणणं आहे की यांनी कोणत्या उद्देशाने हे कायदे आणलेले. तर सरकारचं काय म्हणणं आहे की बाबा, नवीन कायद्यामध्ये आम्ही प्राधान्य कुणाकुणाला दिलेलं आहे, तर महिला आहेत, लहान मुलं आहेत आणि मानवी शरीरावर होणारे जे गुन्हे आहेत, या प्रामुख्याने 3 गोष्टींना आम्ही नवीन कायद्यामध्ये काय दिलेले, प्राधान्य दिलेलं आहे. मग जुन्या कायद्यामध्ये कुणाला प्राधान्य दिलं होतं, तर अमित शहा यांचं असं म्हणणं आहे किंवा ब्रिटिशांच्या काळात सरकार विरोधातील गुन्ह्यांवरच अधिक भर होता. काय म्हणणं आहे की ब्रिटिशांच्या काळात जे कायदे बनले त्या कायद्यांवर तेच कायदे आतापर्यंत चालत आले आणि त्या कायद्यांमध्ये फक्त सरकारवर जे गुन्हे होणार आहेत, सरकारच्या विरोधात जे काही गोष्टी होणार आहेत, याच्यावर अधिक भर होता. आम्ही याच्यामध्ये बदल केला आणि आम्ही आता प्राधान्य कुणाला दिलेलं आहे, तर महिलांवर होणारे गुन्हे, अत्याचार, लहान मुलांवर होणारे गुन्हे असतील किंवा मानवी शरीरावर होणारे जे गुन्हे आहेत, याच्यावर आम्ही अधिक भर दिलेला आहे. त्यामुळं जुन्या कायद्याच्या तुलनेत हे जे काही नवीन कायदे आहेत, हे आम्ही जनतेच्या हिताचे बनवलेले आहेत, अशी आहे ही सरकारची बाजू. तर बघा, आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून घेतलं की केंद्र सरकारने जे काही 3 गुन्हे आहेत, जे 3 कायदे आहेत फौजदारी, त्याच्यामध्ये काय बदल केलेला आहे आणि त्याचा थेट सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होणार आहे. तर अशाच छोट्या छोट्या गोष्टी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल एक्झाम गुरुला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा.